त्यामुळं आम्हाला त्यांचे आमदार घेऊन काय करायचं आहे, आम्ही अशा प्रकारचं राजकारण करीत नाही असं फडणवीस म्हणाले. हो, मित्र हो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये सध्या इनकमिंग जोरात 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 अगदी जोरात सुरू आहे. याचा फटका तसं पाहिलं तर सगळ्या पक्षांना बसलेला आहे, पण सगळ्यात जास्त फटका हा शिंदे गटाला बसलेला आहे. शिंदे गटातून गेल्या काही काळापासून भाजपामध्ये जोरदार इनकमिंग सुरू झालेलं आहे आणि या मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांनी दिल्लीपर्यंत आदळआपट केली, मोठा थैथयाट केला. अर्थात त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही. महायुतीमध्ये एकमेकाच्या पक्षात आता आउटगोईंग इनकमिंग हे काही होऊ द्यायचं नाही असं काही काही ठरलं असल्याचं सांगितलं गेलं हो. प्रत्यक्षात काय, भाजपा शिंदे गटाला पोखरतोच आहे. हा सगळा तणाव शिंदे गटामध्ये असताना सुद्धा आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू झालं आणि नेमकं या अधिवेशनाच्या दरम्यान पुन्हा एकदा त्या 22 आमदारांचा विषय तापला गेला. शिवसेना म्हणजे शिंदे गटाचे जे मंत्री आहेत उदय सामंत, त्यांच्या नेतृत्वात शिंदे गटातले 22 आमदार भाजपात दाखल होणार आहेत. हा विषय तसा जुनाच आहे. अर्थात बघा, अशा प्रक्रिया काही लगेच्या लगे होत नसतात. त्या बरेच काही दिवस पडद्याआडून चालतात आणि मग एक दिवस आपल्याला हे सगळे गुवाहाटीला गेलेले दिसतात. अनुभव आहे ना आपला पहिला. या 22 आमदारांच्या संदर्भातलं वादळ काहीच शांत झाल्यासारखं दिसत होतं, पण हे वादळ आज पुन्हा घोंगावलं. आदित्य ठाकरे आज म्हणाले, राज्यात गद्दारी करून एक नियमबाह्य पक्ष बनला. या पक्षाचे आता 2 गट पडले, त्यापैकी 22 जण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गळाला लागलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून हे सर्व आमदार उठतात आणि बसतात. म्हणजे फडणवीस म्हणले उठतात, फडणवीस म्हणले बसतात. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत एक इशारा सुद्धा दिला होता. आता हा इशारा कोणाला होता असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आणि बरोबर एकनाथ शिंदे यांना काढायचा तो चिमटा काढला. हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यानच आता आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातले हे 22 आमदार भाजपच्या गळाला लागल्याचं जाहीरपणे म्हटलं आणि पुन्हा एकदा राजकारण ढवळून निघालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हे असं काही नाही, अजिबात नाही, हे असं काही नाही वगैरे सगळं काही सांगितलं. अर्थात ते काय सांगणार, आम्हाला शिंदे गटातले आमदार आमच्याकडे घेऊन काय करायचे, ते तर आमचेच आहेत. शिंदे गट आमचा मित्रपक्ष आहे आणि तीच खरी शिवसेना आहे. त्यामुळं आम्हाला त्यांचे आमदार घेऊन काय करायचं आहे, आम्ही अशा प्रकारचं राजकारण करीत नाही असं फडणवीस म्हणाले. हो, आता देवेंद्र फडणवीस बोलतात त्यावर किती विश्वास ठेवायचा हे तुम्ही बघा. पण अशा प्रकारचं फोडाफोडीचं राजकारण आम्ही करीत नाही असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनीच उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली ना. शरद पवार यांची राष्ट्रवादी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनीच फोडली ना. अशा प्रकारचं राजकारण आम्ही करीत नाही असं म्हणणाऱ्या फडणवीस यांनी सगळ्याच पक्षातले नेते सुद्धा पळवलेच ना. अहो, दुसऱ्यांच्या जीवावर तर त्यांचं राजकारण आहे आणि त्यांचा पक्ष आहे. असो, आपले राजकीय डाव कधी कोणाला आधीच उघड करीत नसतं. त्यामुळं फडणवीस काय म्हणाले याकडं गंभीरपणे पाहण्याची अजिबात आवश्यकता नाही. पण पुन्हा एकदा 22 आमदारांचा विषय समोर आला म्हणजे आपल्याला एवढं तरी नक्की म्हणता येईल, दाल में कुछ काला है. पाहूया आता पुढं काय काय होतंय ते. दाल में कुछ काला है, पुरी दाल काली है, येत्या काही काळात दिसेलच. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.